नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीच्या ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मीन राशी दुसऱ्या भावात येते त्यांनी विशेष लक्ष द्यावे. शनी वक्री अवस्थेत असल्यामुळे काही जुन्या गोष्टी संपुष्टात येण्याचा काळ सुरू झाला आहे. विशेषतः पैशांच्या बाबतीत प्रामाणिकपणाची मोठी परीक्षा होऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही दुकानात 100 रुपयांची वस्तू घेतली आणि दुकानदाराच्या चुकीमुळे जास्त पैसे परत मिळाले तर त्या क्षणी लोभ जागा होऊ शकतो. पण अशा पैशांचा मोह टाळणे महत्त्वाचे आहे. अन्यथा अचानक खर्च, नुकसान किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात. उलट असे पैसे दान करणे किंवा गरजूंना मदत करणे अधिक शुभ मानले जाते. या काळात बेईमानीचा पैसा घरात येऊ देऊ नका. प्रामाणिकपणे काम केले तर शनी अनपेक्षित लाभ देऊ शकतात, पण चुकीचा मार्ग निवडल्यास मेहनतीचे फळही हातातून जाऊ शकते. त्यामुळे शेअर बाजार, जुगार, सट्टा किंवा कोणताही शॉर्टकट टाळणे हिताचे ठरेल. शनी शॉर्टकटपेक्षा प्रामाणिक प्रयत्नांना महत्त्व देतात. कुंभ राशी ही शनिदेवांची प्रिय रास मानली जाते. जसे आईवडील आपल्या मुलांनी संस्कार, प्रामाणिकपणा आणि चांगला मार्ग स्वीकारावा अशी अपेक्षा ठेवतात, तसेच शनी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात. त्यामुळे या 10 दिवसांत इमानदारी, संयम आणि साधेपणा राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक ताण, ईएमआयची चिंता, खर्च कसा भागवायचा याची काळजी आणि अस्वस्थ विचार वाढलेले असू शकतात. हे वक्री शनीचे परिणाम मानले जातात. त्यामुळे स्वतःला वारंवार समजावून सांगा, प्रामाणिक राहिलात नशीब तर शनी भरपूर देतील, अन्यथा परिस्थिती उलटी होऊ शकते. कुटुंबातील लहान-सहान गोष्टींवर वाद घालू नका. मी कमावतो पण माझ्यासाठी काहीच राहत नाही अशी भावना येऊ शकते, परंतु हा काळ तात्पुरता आहे. आपले ध्येय मोठे आहे, त्यामुळे किरकोळ गोष्टींत अडकू नका. विशेषतः वाणीवर नियंत्रण ठेवा. तलवार, बंदूक किंवा इतर शस्त्रे दिसतात पण शब्द दिसत नाहीत आणि ते मनाला खोल जखम करू शकतात. चुकीच्या बोलण्यामुळे दीर्घकालीन मतभेद निर्माण होऊ शकतात. म्हणून कुटुंबात एकता, नम्रता आणि संयम राखा. या काळानंतर एक महत्त्वाची सकारात्मक बातमी दिसत आहे. सूर्य 17 तारखेनंतर सप्तम भावात प्रवेश करतील, जो व्यवसाय, भागीदारी आणि वैवाहिक जीवनाचा भाव मानला जातो. येथे मला एक चांगली आणि एक सावध करणारी अशी दोन्ही संकेत दिसत आहेत. त्यामुळे पुढील घडामोडी समजून घेताना उत्साहाबरोबरच जागरूकताही ठेवणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला केवळ शुभ परिणाम सांगणार नाही, तर जिथे सावध राहणे आवश्यक आहे तिथे स्पष्टपणे इशाराही देऊ, कारण शुभ जाणून घेणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच संभाव्य अडचणींबाबत सजग राहणेही आवश्यक आहे. सर्वप्रथम शुभ परिणामांविषयी बोलायचे झाले तर सूर्य स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे व्यवसायाला नवीन दिशा, नवीन उंची आणि अधिक स्थैर्य मिळण्याचे संकेत दिसत आहेत. पुढील 10 दिवसात कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींना हे जाणवू शकते की जर ते व्यवसाय भागीदारीसाठी योग्य व्यक्ती शोधत असतील, प्रगतीसाठी सक्षम सहकारी मिळावा अशी इच्छा करत असतील, तर अशी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येऊ शकते. सूर्यदेव अशा प्रकारचे योग निर्माण करत असल्याचे मानले जाते. त्यामुळे व्यवसाय भागीदारी अधिक मजबूत होऊन उच्च स्तरावर जाण्याची शक्यता वाढू शकते. मात्र सूर्य आणि केतूचा संबंध निर्माण झाल्यावर सावध राहणे आवश्यक आहे. केतूचा स्वभाव विभक्तता, अंतर किंवा मतभेद निर्माण करणारा मानला जातो. सूर्य स्वतःच्या राशीत असल्यामुळे व्यवसाय आणि भागीदारीसाठी शुभ परिणाम देत असला तरी तो उष्ण ग्रह असल्याने केतूच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात किंवा जोडीदाराशी संबंधित बाबींमध्ये किरकोळ वाद, गैरसमज किंवा अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही माझ्याशी असे का बोललात अशा प्रकारचे संवाद वाढू शकतात. म्हणून कठोर किंवा उग्र भाषेऐवजी प्रेमळ आणि संयमी भाषेचा वापर केल्यास अनेक गोष्टी सहज सुलभ होऊ शकतात. या काळात स्वभाव थोडा चटकन रागावणारा होऊ शकतो, त्यामुळे विशेष सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. याचबरोबर पुढील 10 दिवसांत तुमची सर्जनशीलता उल्लेखनीय वाढलेली दिसू शकते.
कारण मंगळ सध्या पंचम भावात आले आहेत आणि त्यांनी आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. पंचम भावातून ते सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि विचारशक्ती वाढवतात. संततीशी असलेले नाते अधिक प्रेमळ होऊ शकते. मुलांना तुमचे महत्त्व आणि तुमचे कष्ट अधिक स्पष्टपणे जाणवू शकतात. तसेच तुमचे मन अधिक तीक्ष्ण आणि जलद कार्य करू लागेल. ज्या गोष्टींवर इतर लोक 2 दिवस विचार करतात त्यावर तुम्ही काही क्षणात निर्णय घेऊ शकाल अशी मानसिक चपळता अनुभवता येऊ शकते. मात्र आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जंक फूड, अति तेलकट किंवा अनियमित आहार यापासून दूर राहा. अन्यथा पचन, शरीरातील जडपणा किंवा इतर किरकोळ त्रास वाढू शकतात. गेल्या काही दिवसांपासून झोपेची समस्या, ईएमआयचा ताण, आर्थिक चिंता किंवा कुटुंबीय मला समजून घेत नाहीत अशी भावना मनात येत असेल तर पुढील 10 दिवस त्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणणारे ठरू शकतात. या काळासाठी काही पारंपरिक उपाय सांगितले जातात. शनी वक्री असल्यामुळे प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. काळ्या मुंग्यांना पीठ किंवा थोडी साखर मिसळून खाऊ घालणेही पारंपरिकदृष्ट्या लाभदायक मानले जाते. राहू सध्या तुमच्या लग्नभावात असल्यामुळे कधी कधी स्वतःविषयी शंका निर्माण होऊ शकते. मी हे करू शकेन का असा प्रश्न मनात येऊ शकतो. पण राहूचा सध्याचा नक्षत्र संबंध मंगळाशी असल्यामुळे अंतर्मनातून आत्मविश्वासही जागृत होत राहील. त्यामुळे सकारात्मक अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. दररोज भटक्या कुत्र्यांना अन्न देणे, सूर्यदेवांना पाणी अर्पण करणे आणि नियमित प्रार्थना करणे हे उपायही शुभ मानले जातात. श्रद्धेनुसार यामुळे सूर्याचे शुभ परिणाम अधिक बळकट होतात. व्यवसायाला प्रगती मिळते, जुनी स्वप्ने पूर्ण होण्यास मदत होते आणि मनात दडलेल्या इच्छा हळूहळू पूर्ण होण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, येणारे हे 10 दिवस महत्त्वपूर्ण वळण घेऊन येऊ शकतात. संयम, प्रामाणिकपणा, शांत वाणी आणि आत्मविश्वास राखलात तर या काळातील सकारात्मक संधींचा अधिक लाभ घेता येईल. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींनो, लक्षात ठेवा, हे पुढील 10 दिवस सामान्य नाहीत. शनिदेव तुमची परीक्षा घेत आहेत, सूर्यदेव तुम्हाला नवीन उंची देण्यासाठी सज्ज आहेत आणि मंगळ तुमच्या आत्मविश्वासाला नवी ताकद देत आहेत. या काळात घेतलेला एक योग्य निर्णय, बोललेला एक प्रेमळ शब्द आणि केलेला एक प्रामाणिक प्रयत्न तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. म्हणून रागाऐवजी संयम निवडा, शंकेऐवजी विश्वास निवडा आणि भीतीऐवजी धैर्य निवडा. कारण कधी कधी नियती मोठा बदल करण्यापूर्वी माणसाला थोडा थांबवते, विचार करायला लावते आणि मगच त्याच्यासाठी नवीन दरवाजे उघडते. कदाचित आज तुम्ही संघर्ष पाहत असाल, पण येणाऱ्या दिवसात हाच संघर्ष तुमच्या यशाची कथा बनू शकतो. भगवान सूर्यदेव, शनिदेव आणि महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या राशीचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक, ज्योतिष आणि राशीभविष्याच्या महत्त्वपूर्ण माहितींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शनिदेव. हर हर महादेव.